रमण म्हणा दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या नामाने कथे जावी करू बाबाजी गुरु बाबाजी गुरु दादा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावो जगी। पांडुरंगाच्या असीम कृपा आशीर्वादाने आपल्या कोडगा इथे चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव तत्प्रित्यर्थ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ श्रीमद भागवताचे प्रवक्ते हरिभक्तपरायण चक्रधर महाराज पास्टुलकर व ज्यांच्या मधुर गोड तालबद्ध वाणीने व तालबद्धतेत मृदंगाचा असणारी जी साथ आहे ती मिळाल्यामुळे या सप्ताहाच्या गायनामध्ये रंगत चढलेली आहे असे आपले मराठवाड्याचे भूषण असणारे हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज हरिभक्तपरायण उद्धव महाराज शिंदे त्याचप्रमाणे मृदंगाची तालबद्ध साथ जी मिळत आहे ते हरिभक्तपरायण नवनाथ महाराज आणि बाकी असणारे सर्व उपस्थित गुणीजन। काय गुणाहा गुणेषु वर्तन्ते गुण गुणामध्ये राहतात परंतु मी म्हणतो की गुण गुणीमध्ये राहतात गुणीला सोडून गुण राहत नसतात आणि म्हणून आपल्या मराठवाड्याला मिळालेला सुदृढ हा गुण या जोडीच्या रूपात सदैव समाजामध्ये मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये आपण अनुभवत असतो आणि मला तर नेहमी त्यांची अनेक ठिकाणी साथ मिळत असते आणि आज अतिशय आनंद वाटत आहे। सज्जनांनो सुवर्ण महोत्सव कवडगाव सारख्या एका छोट्याशा गावामध्ये 50 वर्षापासून चालत आलेला हा परमार्थ आणि त्या परमार्थाचा हा सुवर्ण महोत्सव आहे। काय सुवर्ण म्हणजे सोनं जगामध्ये सर्वात जास्त किमती धातू असतो तो सोनं असतो। 50 वर्षामध्ये सुवर्ण महोत्सव येतो 100 वर्षाला एक शताब्दी येत असते आणि 25 वर्षाचा रौप्य महोत्सव असतो। रौप्य महोत्सव रूप म्हणजे चांदी आणि सुवर्ण म्हणजे सोनं। 50 वर्षाचा कालखंड ज्या परमार्थामध्ये या गावाने व्यतीत केला आणि यावर्षी सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने कवडगाव असेल कवडगावची पंचक्रोशी असेल आणि पंचक्रोशीतून आलेले जे काही भक्तमंडळी असेल 7 दिवसपर्यंत आपण हा आनंद लुटलेला आहे आणि आज याच महोत्सवाची अंतिम रात्र आहे। विठ्ठला विठ्ठला आणि तुकोबारायांनी समाजाला परमार्थ घडावा यासाठी सर्वांना सांगितलेलं आहे त्यांच्या भाषेमध्ये।
गाते श्रोते आणि पाहते गाते श्रोते आणि पाहते चतुरा विनोदे दुःखे सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळे विनवनी गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदे दुःसिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण. भगवंताचं स्मरण घडवणारा अभंग आपण कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. आणि अभंग संत शिरोमणी भक्त शिरोमणी काय ज्यांनी वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थाने संगीत दिलं ते संत नामदेव महाराज. काय ज्यांनी वारकरी संप्रदायाची पहिली विणा उचलली आणि त्या विणेवरती अभंग गायले ते नामदेव महाराज. काय अगोदर या संप्रदायामध्ये संगीत होतं किंवा नाही हा प्रश्न होता, परंतु ही नारदाची कीर्तन गादी असल्यामुळे तेथे संगीताचा अनादी काळापासून असलेला संबंध आहे आणि तो संबंध आपल्या वारकरी संप्रदायाने टिकून ठेवला आणि त्याचं श्रेय संत नामदेव महाराजांना आहे. काय एवढे मोठे महान संत आणि त्यांचा अभंग 5 चरणाचा आहे. अतिशय सरळ अर्थाला देणारा सहज समजणारा असा अभंग आहे. आणि तुकोबारायांच्या भाषेमध्ये आपण आताच म्हटलं गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदे दुःसिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी. सर्वांना विनंती केलेली आहे. तुकोबाराय म्हणतात कर जोडोनी विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. परमेश्वराचं नाव घ्या आणि परमेश्वराचं नाव घेणे म्हणजेच परमार्थ. काय वारकरी संप्रदायाने नाम उपासनेचं महत्व जास्त सांगितलं आणि कलियुगामध्ये नाम श्रेष्ठ आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. युगी केवल नाम आधारा कलियुग केवल नाम आधारा सुमिरी सुमिरी नर उतरई पारा. सुमिरी सुमिरी नर उतरई कलियुगी केवल नाम आधारा. सुमिरी सुमिरी नर उतरई मंगल भवन मंगल प्रभु सुदशरथ अधीर बिहारी. हो कलियुगी केवल नाम आधारा सुमिरी सुमिरी नर उतरई पारा. हरेर नामैव 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 केवलम कलो नास्तैव 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 गतिरन्यता. कलियुगामध्ये हरिनामाशिवाय पर्याय नाही. काय ज्ञान सोपी गोष्ट नाही, योग सोपी गोष्ट नाही. योगाची या वाटा निघाले गा सुबटा तया दुःखाचा चिवाटा भागाला. क्लेशोधिकतरच तेषाम अव्यक्ता सक्त चेतसाम. अव्यक्ता ही गतिर दुःखम
देहवद्भिरवाप्यते योगयाग तपे योगयाग तपे योगयाग तपे योगयाग तपे हरी योग याग योगयाग तपे केली तयाने अमुपे सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. एखाद्यानं योग याग तप केलेली आहेत, परंतु हे साधनाचे सार साधन नाही, नाम हे साधनाचं सार आहे. काय? भवसिंधू उतरी पार. संसार सागरातून दुःखातून मुक्त होण्याचं कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन आहे. म्हणून नामस्मरण वारकरी संप्रदायाचं मुख्य साधन. विठ्ठला विठ्ठला योगयाग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. योग आहे, याग आहे, विधी आहे. पा योग, योगाचं काठिण्य सांगितलं. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा. योगासारखा दुस्तर मार्ग नाही, कठीण मार्ग नाही. काय? योग अतिशय कठीण आहे सज्जनांनो. योग साधना सोपी नाही आणि कलियुगामध्ये माणसामध्ये संयम नाही. काय? प्रत्येक माणूस संयम तुटलेला माणूस आहे आणि योग संयम शिकवतो. यम आहे, नियम आहे, आसन आहे, प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे, धारणा आहे, ध्यान आहे, समाधी आहे. समाधीपर्यंत जायचं असेल तर योग घेऊन जातो. काय? अरे तुम्हाला कीर्तनात धड बसता येत नाही तर योग कधी होणार आहे तुमच्याकडून? कीर्तनात तुम्हाला व्यवस्थित बसता येत नाही. काय? इतकी कुठं थंडी, किती अंगावर घेऊन आले. विठ्ठला 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 पहा, महायोग आहे. आमचे मृदंगाचार्य आहेत. तुम्ही आम्ही स्वेटर काय काय घालून आलो, बिना स्वेटरचा त्यांना घाम गेला. त्यांचा थंडीवरती विजय मिळवला त्यांनी. आमचे 2 गायक आहेत, त्यांना सुद्धा घाम आला गाताना. योग आहे. संगीत गाणं हा वारकऱ्यांचा गायकाचा योग आहे, लक्षात ठेवा. आणि योग कोणताही असो, योग मोक्ष देत असतो. गायनाचे रंगी गायनाचे रंगी गायनाचे रंगी गायनाचे रंगी हरी हो. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत है आगी. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत है आगी. हे तो देवा
गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. गायनामुळे अद्भुत शक्तीचा प्रादुर्भाव शरीरामध्ये होतो, हृदयामध्ये होतो. गायन हा योग आहे. गीता सांगते समत्वम योग उच्यते. गायनाने समता मिळत असते. लक्षात ठेवा, गुण आहे काय. ज्यांना गुण कळत नाही, ज्या लोकांना गुणाची किंमत नाही, लक्षात ठेवा, साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु पुच्छ विषानहीन. साहित्य ज्ञान, कला काय आणि संगीत या तीन गोष्टी आहेत काय. हे नवनाथ महाराज वाजवतात, ही कला आहे. आणि पंढरनाथ महाराज, उद्धव महाराज गातात, हा गुण आहे. लक्षात ठेवा, कलाकारामध्ये गुण असतो. आणि कलेचं महत्व जे आहे ते अगणित महत्व आहे. आणि कलाकाराच्या दृष्टीनं कलेचं महत्व, कलेची किंमत, कलेचं मूल्य अजूनही कोणाला कळालं नाही. विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला उदाहरण सांगतो. मिर्जा गालिब नावाचा फार मोठा शायर होऊन गेला अकबर बादशहाच्या काळामध्ये. इतकी शेर शायरी करायचा, सुंदर शेर शायर गायचा तो. अकबर बादशहाच्या कानावर त्याची कीर्ती गेली की आपल्या राष्ट्रामध्ये एवढा मोठा विद्वान कवी आहे, गायक आहे आणि शायर आहे. अकबर बादशहाने सांगितले एकदा त्याला राजभवनामध्ये भोजनासाठी घेऊन या. काय, अरे भोजनासाठी घेऊन या असं आमंत्रण त्याला द्या. त्यावेळी कोणी मंत्री, कोणी सेवक असेल तो मिर्जा गालिबला आमंत्रण दिलं की बादशाह साहब तुम्हें भोजन के लिए बोला रहे. ठीक आहे. काय, परिस्थिती गरीब होती, घालायला कपडे सुद्धा चांगले नव्हते, फाटलेले कपडे होते, मळके कपडे होते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला. ज्यावेळी माणूस कोणत्याही कलेत रंगतो त्यावेळी त्याला बाह्य वस्तूचं भान राहत नाही, संसार सुद्धा विसरत असतो. असं नाही की तपश्चर्या केल्यानंतर संसार विसरतो, फार मोठे पुस्तक ग्रंथ शिकल्यानंतर, ज्ञान झाल्यानंतर संसार विसरतो. सोपं रोजचं तुमचं दैनंदिन उदाहरण आहे. ज्यावेळी तुम्ही हरिपाठ म्हणता तोपर्यंत संसार आठवतो का? सामान्य माणसाला म्हणू द्या, तोपर्यंत बाहेरचं काही आठवत नाही. इतकी विशेषता आहे. गायनाचे उडे आपली अजूने, गायनाचे उडे आपली अजूने, गायनाचे उडे आपली अजूने, गायनाचे उडे आपली आपली अजूने.
मनाचा आनंद आवडीने मनाचा आनंद आवडीने मनाचा आनंद आवडीने मनाचा आनंद आवडीने गायनाचे उडे आपोलिया चलते गायनाचे उडे आपोलिया आपोलिया गायनाचे उडे गायनाचे उडे आपोलिया चलते आपुली वा वा गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. काय कला मनामध्ये उतरली पाहिजे म्हणजे आनंद मनामध्ये उतरत असतो. सुख मनामध्ये उतरते, दुःख मनामध्ये उतरते. शरीराचा आणि सुखदुःखाचा काही संबंध नाही, त्याचा संबंध मनाशी आहे. जो मनाने कलाकार आहे तो विशेष आहे, तनाने जो कलाकार आहे तो सामान्य आहे. मिर्जा गालिब आमंत्रणाप्रमाणे बादशहाच्या दरवाजावर हजर झाला. कपडे साधारण होते, मळालेले कपडे होते. आणि जसा सुदामा द्वारिकेच्या द्वारावर गेल्यानंतर त्याला हाकलून लावलं द्वारपाळाने, तसा हा मिर्जा गालिब सुद्धा म्हणू लागला की बादशहाचं मला आमंत्रण आहे. दारावरचे शिपाई म्हणले, मूर्खा कहा राजा भोज और कहा गंगू तेली, दरिद्र कही का अकबर तुझे बुला सकता है, बोले निकल जा यहाँ से. त्याला हाकलून लावलं. काय तो घरी आल्यानंतर बायकोनं विचारलं कस काय होता बेत, आहे की नाही. तो म्हणला बेत काय, दरवाजाच्या पासूनच बाहेर आलो, बेतापर्यंत पोहोचलोच नाही. काय त्याचा मित्र तेवढ्या तो ऐकत होता. तो म्हणाला तुला जाता नाही आलं व्यवस्थित. काय विठाला विठाला तुम्हाला एक माझ्या अनुभवाची गोष्ट सांगतो. पंढरनाथ महाराज आपेगावला भीमसेन जोशीचं गायन ठेवलं होतं बरं का. आणि त्यांचा टाळ वाजवणारा, त्यांची पेटी वाजवणारा तो ठराविक असायचा नेहमी. परंतु एक माऊली नावाचे, ते आळंदीलाच राहायचे, एक गायक होते. आणि ज्यावेळी भीमसेन जोशी त्यांचा परिचय होता, तेही फार मोठे गायक होते, जुनी गोष्ट आहे. काय आणि त्यांना मग शेवटी गवळण दिली एक गायला. काय तर त्या माऊलीनं आज तुझवीन एकली रे कृष्णा गणगमे राती, ही गवळण म्हटल्यानंतर लोकांना असं वाटलं की ते माऊलीच भीमसेन जोशी आहेत. त्यांच्यापेक्षाही लाजवाब गायलं. आणि भीमसेन जोशीनं उठून त्यांना गळ्यात पडले ते की मला जे जमू शकलं नाही या माणसाला जमलं. काय कला काय कोणामध्ये किती असते हे सांगता येत नसतं, लक्षात ठेवा. मिर्जा गालिब घरी आला. मित्राने म्हटलं दोस्ता तुला जमलं नाही जायचं. अरे काय झालं? अरे असे कपडे घालून कुठे बादशहाच्या राजाच्या घरी जात असतात का? अरे जिथे जायचं तिथं त्या कपडे सुद्धा त्या क्वालिटीचे असावे लागतात, त्या दर्जाचे असावे लागतात. ते म्हणे माझ्याजवळ तर काय नाही, मी गरीब माणूस आहे. काय त्याच्याजवळ कपड्याची गरिबी होती पण गुणाची श्रीमंती होती. गुणानं खूप श्रीमंत माणूस होता. त्या काळात त्याच्यासारखा एवढा गुणवान कोणीच नव्हता त्याच्या विद्येमध्ये. आणि मग मित्राला म्हटलं की मी कपडे देतो, तू फक्त जा. आणि दुकानावरून भाड्याचे कपडे आणले, चांगले इस्त्री केलेले, चांगले चमकणारे व्यवस्थित कपडे आणले, त्याच्या अंगात घातले. आणि आता तोच माणूस पुन्हा त्या दरवाजावर पोहोचला बादशहाच्या. तीच शिपाई लोक तिथं उभे. काय आणि सांगितलं की बादशाह ने मुझे आमंत्रित किया है, मुझे जाने की ये कर दो. त्या लोकांनी त्यांना मुजरा केला. माणूस तोच आहे, फक्त कपडे बदलले. काय आतला माणूस तोच आहे, कपडे मुजरा केला आणि बादशहापर्यंत सोडलं. बादशहा ते सोबत भोजनाला बसले. बादशहाला बाहेर काय घडलं हे काहीच माहित नाही. विठ्ठला विठ्ठला
हे मंत्र्याला चपराशी आणि पिये काय घडवतात बाहेर हे मंत्र्याला सुद्धा माहीत नसतं काय? तो आताच बसलेला असतो, त्याला बाहेरचं काहीच माहीत नसतं काय वातावरण चालू आहे. आणि मग नंतर त्याने काय केलं, खायला सुरुवात केली. जसा घास उचलला तसा तोंडात नाही गाठला, कपड्याला लावला, असा खिशात कोंबले घास, या खिशात या खिशात. बादशाह ने कहा कि ये कैसा विचित्र आदमी है, इतना बढ़िया भोजन और ये अपने कपड़े को रंगा रहा है भोजन. काय सांगितलं, बादशाह तुझ्या साम्राज्यामध्ये गुणाला किंमत नाही. काय तुझ्या साम्राज्यामध्ये गुणाला किंमत नाही, कपड्यांना किंमत आहे. फाटके कपडे घालून आलो त्यावेळी तोच मिर्जा गालिब होता, आणि आता हे चांगले भाड्याचे कपडे घालून आलो तरी मिर्जा गालिब तोच आहे. आणि मला तुझ्यापर्यंत यायचा सन्मान या कपड्यानं दिला, म्हणून भोजन माझ्यासाठी नाही तर कपड्यासाठी आहे. भोजन कोणासाठी आहे? कपड्यानं तिथपर्यंत पोहोचलं. अरे कोण कोणाला कोण कशानं पोहोचवतो हे सांगता येत. म्हणून कुठेही कोणत्याही मैफिलमध्ये जायचं तर आपण आपल्या तयारीनं गेलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला आणि तशाच प्रकारची एक कला संत नामदेव महाराजांच्या मध्ये होती. ती कला म्हणजे नृत्य. अभंगाच्या पहिल्या नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नानाची पलाऊ जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नानाची पलाऊ जगी, नानाची पलाऊ जगी. सर्व चांडूनी माझारी, सर्व चांडूनी माझारी, चांडूनी माझारी, सर्व चांडूनी माझारी. नाचू कीर्तनाचे रंगी, नानाची पलाऊ जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नानाची पलाऊ जगी. सर्व साधूनी माझारी, सर्व साधूनी माझारी, सर्व साधूनी माझारी, सर्व साधूनी माझारी. विठाला विठाला नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. काय नृत्यातला एक गुण आहे, नृत्य एक गुण आहे, लक्षात ठेवा. नट जो असतो, नट म्हणजे नाचणारा. श्रीकृष्णाला सुद्धा म्हटलेलं आहे नटवर वपू हो. काय नटवर नाचणारामध्ये श्रेष्ठ, वपू म्हणजे शरीर. ज्याने नृत्यासाठी नट हे अभिधान लावलेलं आहे, नट हे नाव आहे. शंकर नटराज आहे, श्रीकृष्ण नट आहे. विठ्ठला विठ्ठला कृष्णाच्या बाबतीत भागवतामध्ये कृष्णाला नट म्हटलेलं आहे. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवास कनक कपीशम वैजयंती च मालाम रंध्रान्वेनोरधर सुधया पूरयन् गोपवृन्दैः वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद गीत कीर्ती. भागवतातला श्लोक आहे. बरहा पीडम नटवर वपुः, ज्याने आपल्या मस्तकावरती मयूर पंख खोवलेला आहे. आणि नटवर म्हणजे नाचणाऱ्यामध्ये श्रेष्ठ आहे. नाचणाऱ्यामध्ये श्रेष्ठ श्रीकृष्ण आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, भगवान शिव नटराज आहे, म्हणजे नाचणाऱ्याचे राजा आहेत. नृत्यावसाने नटराज राजो नन्नाद ढक्काम नव पंचवार सनकादि सिद्ध नेतद्विवर्षे शिवशूत्र जालम हो. काय नाचण्यामधून
दोन गोष्टी मिळाल्या. नाचण्यामधून व्याकरण शास्त्र मिळालं आणि नाचल्यामुळे शिव वेदांत मिळाला. नृत्यातून वेदांत मिळाला, नृत्यातून व्याकरण शास्त्र मिळालं. एवढं नृत्य महान आहे. नृत्य म्हणजे सामान्य गोष्ट नाही. विठ्ठला विठ्ठला नाचायचं पण कोठे नाचायचं? नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाच्या रंगात नाचायचं. तरण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, दलिना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नाचे हरी कीर्तनात. तरणा म्हणजे तरुण, आणि नुसता तरुण नाही, भाग्यवंत तरुण तो कीर्तनामध्ये नृत्य करतो. आणि आजकालचे तरुण कशावर नृत्य करतात? डीजेवर. अरे नृत्य कशाला म्हणतात? मी शास्त्रीय नृत्य सांगतो. रसभाव समायुक्तम नृत्यम इरीयते. ज्याच्यामध्ये रस आहे, ज्याच्यामध्ये भाव आहे आणि ज्याच्यामध्ये अभिनय आहे, तीन गोष्टी ज्याच्यामध्ये आहे त्याला शास्त्रामध्ये नृत्य असं म्हणतात. ही नृत्याची व्याख्या आहे. रसभाव, त्याच्यामध्ये रस असला पाहिजे, नृत्यामध्ये रस असला पाहिजे. डीजे आहे, डीजेवर तुम्ही नृत्य करता, ते शास्त्रामध्ये नाही. काय शास्त्रामध्ये डीजे हे वाद्यच नाही, लक्षात ठेवा. शास्त्रामध्ये हे वाद्य आहे मृदंग, शास्त्रामध्ये वाद्य आहे वीणा, शास्त्रामध्ये वाद्य आहे टाळ. काय लावणी श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग 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 श्रुती टाळ घोष. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी हरी लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शिव ब्रह्मरस आवडीने. काय काय लावून? मृदंग लावून, विना लावून, टाळ. काय ही त्या ठिकाणी शास्त्रातली वाद्य आहे, सात्विक वाद्य आहेत. आणि ही परमार्थामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये याला प्राधान्य दिलेलं आहे. असो, प्रत्येक वाद्य नृत्याचे अनेक प्रकार आहेत. भागवतामध्ये रासलीला झाली. रासलीला म्हणजे रास नृत्य झालं. त्या नृत्याचं नाव हलासक नृत्य होतं. काय आणि ते हलासक नृत्य गोपिकांच्या सोबत भगवान श्रीकृष्णाने केलं. नृत्याचं परिपूर्ण ज्ञान. आणि नामदेव महाराज सुद्धा नाचू कीर्तनाचे रंगी. कीर्तनाच्या रंगात रंगलेला वैष्णव तो कीर्तनाच्या रंगात नाचतो. विठ्ठला विठ्ठला. संत मीरा म्हणते, काय मीराबाईचं पद आहे, ती म्हणते मी की भगवंताच्या रंगात नाचणारे आम्ही. हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी.
भागवत वाचूंगी कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 जय हो कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण जय हो हरे हरि गुण गावत नाचूंगी 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 विठाला विठाला हरे विठाला विठाला हरि गुण गावत नाचूंगी मैं प्रभु गुण गावत नाचूंगी अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगी किंवा सखी रे मैं तो सावरे के रंगराची भगवंताच्या रंगामध्ये परमार्थाच्या रंगामध्ये नाचणारं नृत्य हे वैष्णवाचं नृत्य आहे, लक्षात ठेवा. आणि नृत्याची किती महिमा आहे. माणसं फार हुशार आहेत. काय कोठे न नाचणारी माणसं काही काही ठिकाणी नाचतात. लग्नामध्ये आमंत्रण असतं का नाचायचं, माणसं नसतात, पोरं नसतात, बाया नसतात, नुसते नाचत नाही, दारू पिऊन नाचतात. ज्यांना अजून मिशी फुटली नाही ते पोरं सुद्धा दारू पिऊन नाचायला लागले. काय ते कीर्तनाच्या रंगातलं नाचणं नाही. एकदा मी चंद्रपूरला चाललो होतो, मी सांगतो अनुभव. काय उन्हाळ्याचे दिवस होते, कोणातरी मुलाचं लग्न होतं. काय पूर्वी व्हायचे म्हाताऱ्याचे लग्न जुन्या काळामध्ये 2-2, 3-3, 4-4 बायका असायच्या, बरोबर आहे ना बाबा. पण आता नाही, आता बायकाच मिळत नाहीत पोरायला, लक्षात ठेवा. 40-40, 50-50 वर्षाचे पैलवान नुसते फिरून राहिले बिना बायकाचे. विठ्ठला काय करावी ती मोलाची माकडे, काय करावी ती मोलाची माकडे, काय करावी ती बोलाची मागणी, काय करावी ती बोलाची मागणी. पुणे नाचताती पुणे, नाचताती 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 पुणे नाचताती 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 काय करावी ती बोलाची मागणी, काय करावी ती बोलाची मागणी, काय करावी ती बोलाची मागणी, बोलाची मागणी, बोलाची मागणी. काय करावी ती मोलाची माकडे, नाचता ती पुढे संसाराच्या. कोणती माकडं? ती झाडावरची नाही, कीर्तनात बसलेली, बरं का. हे झाडावरची माकडं नाही. तर सांगण्याचं तात्पर्य, परिस्थिती अशी आहे की आम्ही चाललो चंद्रपूरला, एका पोराचं लग्न. वरात निघाली, नाचू लागले पोरं. घोड्यावरती ते नवरदेव होता. एक मागे रिकामच घोडं होतं. घोडा असावं पण रिकामं घोडं नसावं, लक्षात ठेवा. रिकामं घोडं लय खतरनाक असतं. आणि ते रिकामं घोडं, लोक म्हणल्या रिकामच चाललंय, कोणीतरी बसून द्या, कोणीतरी बसवा बसवा. कोणीच सापडलं नाही. या बाबाच्या वयाचं एक म्हातारं दिलं बसून त्याच्यावर. आता म्हाताऱ्याची अगोदरच हाऊस झालेली होती, आता डबल त्याला बसायला मिळालं पुन्हा. विठ्ठला आणि ते म्हातारं बसून दिलं. पुढे डीजे वाजायला लागला, पोरे नाचायला लागली, बाया नाचायला लागल्या पुष्कळ. आणि म्हातारं घोड्यावर, म्हाताऱ्यानं घोड्यावर ताल धरला, घोड्यावरच धरला ताल. कारण काय, वाद्य आहे शेवटी, कुठंही ताल धरू शकतो, लक्षात ठेवा. आणि ताल काय कोणाच्या अंगात आहे का? रिकामा नाही ताल कोणाच्या अंगात, आहे की नाही. ज्याच्या ताल अंगात नाही ते मस्त तिकडं याच्यावरती टाळ्या वाजवतात, कुठे रोडवर, नाक्यावर, याच्यावरती. ताल नसलेले लोक आहेत. आणि तुम्ही जरी इथं नाही टाळ्या वाजवल्या, तुम्हाला पुढच्या जन्मात तिथं टाळ्या वाजवायला जावं लागेल.
बोला विठाला विठाला. आणि जागा अशा धरलेल्या असतात टोल नाका, तिथं आपोआपच ऑटोमॅटिक गाडी हे होते, उभी राहते. नाही तर तिथं गचक्या असतात ना असे रोडला, तिथं उभे राहतात, तिथं आपोआपच गाडी स्लो होते. कोणी टाळ्या वाजवतात, प्रत्येकाच्या पुढे बिचारे टाळ्या वाजवतात, कोणी पावतो कोणी पावत नाही, त्याचा प्रश्न आहे. आणि ते म्हातारं घोड्यावर बसलेलं आणि असं तालात आलं, जमून तालात आलं, चांगलं तालात आलं बरं का. पहिल्यानं हातं फेकू लागले, असे वरती करून करून नाचू लागलं. आणि काय होतं, ते घोड्यावर ते बसायचं असतं आणि त्याला खोगीर म्हणतात. त्याला काय म्हणतात? खोगीर. तो खोगीर ढिला बांधलेला होता, खोगीर फिरला, असा उलटा झाला. म्हातारं गेलं खालून, पोटा खालून आलं, पाय राहिले असे वरती. तरी सुद्धा डीजेच्या तालावर झटके मारू लागलं पायाला. आमची गाडी जवळून चालली, म्हटलं पडायचं. आम्ही गाडी त्याच्या जवळ उभी केली. काय आम्ही म्हटलं, बाबा आमच्याकडे विदर्भात आजोबाला आबा म्हणतात, विठ्ठला विठ्ठला. आमच्या गाडीतल्या माणसाला म्हणलं, आबाजी अहो तुम्ही पडून जासाल ना, हे काय असे काय झटके मारून राहिले. ते म्हणजे माझ्या लग्नात थोडे झटके असे होते, काय माझ्या आनंदात विक्षेप करायला आले का, जा तुमच्या तुम्ही काम करा. मरू द्या म्हटलं, उलटं का पडणं, आपल्याला काय करायचं. सांगायला गेलं, सांगण्याचं तात्पर्य कीर्तनाच्या रंगामध्ये नाचायचं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद, गातो नाचतो आनंद, गातो नाचतो आम्ही झालो मी तमचंदा झालो मी तमचंदे. मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद, मेरा झालो मी तमचंदे, मेरा झालो मी तमचंदे. मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद. हरी रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी. मी गाचो नाचतो आनंदे, किंवा रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. नामदेव कीर्तन करी नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी नाच पांडुरंग. आज मी म्हणणार देवा बोलावा, नाच
नामदेव महाराज स्वतः तर नाचले. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळाला भान नाही राहिलं, कपडे गळून पडले. इतकं सुंदर नृत्य देवाला नाचवलं. काय ज्यावेळी तुम्ही नाचाल त्यावेळी तुमचा देव नाचेल, आणि तुम्हीच नाचले नाही तर तुमचा देव कधीही नाचणार नाही. अरे देवाला नाचवण्यासाठी काय वारकरी संप्रदायामध्ये पहिले घुंगर जर कोणी पायात बांधले असतील तर ते नामदेवरायांनी. काय घुंगर कशात बांधले जात होते? तमाशात. परंतु त्या घुंगराला सुद्धा वारकरी संप्रदायाचा सन्मान दिला तो म्हणजे नामदेवरायांनी. घुंगर सुद्धा सन्मानित केले. वैष्णवाच्या शरीराला स्पर्श झाल्यानंतर घुंगर वैष्णव झाले. विठ्ठला विठ्ठला तोच वसा आणि तोच वारसा घेऊन पद घुंगरू बांध मीरा नाची रे मीरा नाची पग घुंगरू बांध मीरा नाची रे मीरा नाची पग घुंगरू बांध मीरा नाची रे मीरा नाची रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे मीरा नाची विठाला विठाला पद घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की हो गई आप ही दासी रे. मीराबाई दासी, जनाबाई दासी. काय काय आनंद आहे. अरे नृत्य आणि गायन काय यांचा अनन्य संबंध आहे. जेथे नृत्य आहे तेथे गायन असतंच, आणि जेथे गायन असतं तिथे नृत्य जन्माला येत असतं. लक्षात ठेवा, गाण्याशिवाय नृत्याचा जन्म होत नाही, आणि गाण्याशिवाय नृत्याला महत्त्व नाही. आहे की नाही? नाचणारे होते, तुम्हाला माहीत असेल, ज्यांचं नाव संगीत कलाकारांनी जरूर ऐकलं असेल. नाचणाऱ्यामध्ये आधुनिक काळातले बिरजू महाराज काय काय नाचत होते, परंतु शास्त्रीय संगीतावरती त्यांचं नृत्य होतं. विठ्ठला आम्ही एकदा दिल्लीला असताना तिथे एक ओडिसाचे संत होते. त्यांचं फार मोठं देवीचं मंदिर होतं, आणि तिथे बिरजू महाराजांचं नृत्य होतं. त्यांच्या 2 शिष्या होत्या. बिरजू महाराजांना पत्रकारांनी विचारलं, तुम्ही हे नृत्य शिकवता, तुम्ही नृत्याचे गुरु आहात काय, आणि तुम्हाला या नृत्यातून कधी मोक्ष मिळेल? ज्या दिवशी बिरजू महाराजांनी उत्तर दिलं, ज्या दिवशी माझे पाय थरारत असताना माझा प्राण सुटेल त्यावेळी म्हणेल की मला मोक्ष मिळाला. विश्वास आहे काय. संगीत तुमची कला आहे, तुम्हाला महान बनवणारी. नृत्य तुमची कला आहे, तुम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जाणारी. परंतु आस्थेचा प्रश्न आहे, त्या कलेच्या प्रती तुमची आस्था किती आहे, तुम्ही त्याच्यामध्ये समरस किती आहात, याला मूल्य आहे. विठ्ठला विठ्ठला अरे
अरे ज्या नृत्याने ज्ञानाचा दिवा आपल्या अंतकरणात लागतो, ज्ञानदीप लावू जगी. स्वामी विवेकानंद तरुण संन्यासी होते. सर्व तरुणांना ऐकायसारखं आहे. काय ज्यांनी कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये फिलॉसॉफीमध्ये MA केलं, उनाड व्यक्ती विनाड त्या ठिकाणी अशा प्रकारचा विद्यार्थी स्टुडंट झाला जो कशालाही न मानणारा, धर्माला न मानणारा, देवा धर्माला कशालाही नाही मानणारा, परंतु एका साधूच्या सानिध्यात येतो, रामकृष्ण परमहंसाच्या. आजीवन जीवनात परिवर्तन होऊन जातं. अगोदरचं जीवन आणि नंतरच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. कीर्तनं कशासाठी ऐकता? कीर्तनं नुसते खाया प्यायसाठी नसतात, लक्षात ठेवा. कीर्तन जीवन परिवर्तन घडवण्यासाठी असतात. काय तुमच्या जीवनात पारमार्थिक परिवर्तन झालं म्हणजे तुम्ही कीर्तन ऐकले की नाही. आता तुम्हाला कशी इतक्या वर्षापासून सवय लागलेली, ऐकायचं आणि घ्यायचं नाही, सोडून द्यायचं आहे की नाही. तुम्ही जर ऐकून घेतलं असतं तर पुन्हा कीर्तनात येऊन बसले, तुमचं काम झालं असतं. अरे भोजन करत असताना तृप्ती झाली, मग डबल जर कोणी म्हटलं बसा इथं खा, अजून खाऊ शकता का? म्हणजे तुम्ही किती ऐकलं पण तुमची तृप्ती झाली नाही, त्या मार्गातच तुम्ही पोहोचले नाही. परिवर्तनाचा प्रश्न सुटलेला नाही. परिवर्तन एक अलौकिक वस्तू आहे. स्वामी विवेकानंदाच्या जीवनात एक परिवर्तन झालं आणि त्यांच्या गुरुनं सांगितले की पहिले 12 वर्ष भ्रमण करायचे. साधू झाल्यानंतर गुरु भ्रमण सांगतात. कोणाला 6 वर्ष, कोणाला 3 वर्ष, कोणाला 12 महिने, कोणाला 12 वर्ष. जुन्या काळामध्ये जास्त सांगायचे आहे की नाही. आता स्वतः तर कोणी फिरत नाही, गुरुलाच फिरवत राहतात. महाराज तुम्हीच फिरा आमच्यावरचे शिष्य. विठ्ठला विठ्ठला. अरे मी सांगतो तुम्हाला, मी सुद्धा 7 वर्ष 20 दिवस फिरलो या देशामध्ये. पायात बूट नाही, चप्पल नाही, अंगावरती छोटे थोडेसे कपडे, आणि 7 वर्ष काय मौज काय मस्ती होती ती, एक नाही. ती कीर्तनातही येऊ शकत नाही मस्ती. ती त्या ठिकाणी ओरिजिनल होती. काय डुप्लिकेट मस्ती वेगळी असते, ओरिजिनल वेगळी असते. डुप्लिकेट गायन वेगळं असतं, ओरिजिनल वेगळं असतं. ओरिजिनल जे असतं त्याला शास्त्राची पुष्टी असते, लक्षात ठेवा. आणि मग मला काय म्हणायचं, ते स्वामी विवेकानंद फिरत फिरत राजस्थानमध्ये आले. एका राजाच्या घरी पोहोचले. राजाने त्यांचा सन्मान केला, सत्कार केला, आणि सत्कार सन्मान झाला. संध्याकाळची वेळ, भोजन झालं. सांगितलं महाराज आम्ही संसारी लोक आहोत, काही 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगा. आले योगायोगानं आमच्या घरी. राजभवनामधले काही मंत्री, त्यांच्या बायका, काही पोरं, आणि बसले ते महाराजांचं प्रवचन ऐकायला. स्वामी विवेकानंद चालता बोलता तो त्याग होता, चालतं बोलतं वैराग्य त्यांच्यामध्ये होतं, ज्ञानी होते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव, ते सुखाचे कोम माणूसपण हे भाम लौकिक भाग. आपल्यामध्ये लौकिकता असेल तर आपण इतरांना लौकिक दृष्टीनं पाहतो. स्वतः जो व्यक्ती अलौकिक आहे तो इतरांमध्ये अलौकिकत्व अनुभवत असतो. हे अध्यात्म आहे. आणि मग ते स्वामीजीनं त्यागावर प्रवचन केलं. राजाने ऐकलं. राजा शिकलेला होता, विद्वान होता, हुशार होता, परमार्थाचंही त्यालाही ज्ञान होतं. असं नाही की कीर्तनकारच हुशार असतात, ऐकणारे सुद्धा कीर्तनकारापेक्षा हुशार असतात. फक्त ते दाखवत नाही, आणि हा दाखवत राहतो, की नाही. दाखवतो आणि एखाद्या दिवशी त्याचं दाखवणं समाप्त होऊन जातं. तुमचं तसंच राहतं, कारण तुम्ही दाखवलं नाही अजून. काय ऐकणाऱ्यामध्ये सुद्धा असे हुशार आहेत, लक्षात ठेवा. माणसाला मोठमोठ्या विद्वानाला सुद्धा टाळकं खाजवायला लावतात, इतके हुशार असतात. मी विंध्य पर्वतामध्ये काशीमध्ये शिकत असताना उपनिषदाचा विषय होता, आणि त्या गावातला प्रोफेसर होता तो प्रयाग युनिव्हर्सिटीमध्ये. आणि त्याने मला प्रश्न केला, तुम्ही काशीमध्ये वेदांत शिकता, माझा हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मला 1 रात्र लागली होती. त्यावेळी सकाळी त्याचं समाधान झालं. किती विद्वान असेल तो. प्रश्नात प्रश्न, प्रश्नात प्रश्न, प्रश्नात प्रश्न. मला सुद्धा गोंधळून टाकलं त्याने, पण मी त्याचं शेवटी समाधान केलं. विठ्ठला विठ्ठला आमचे गुरुजी होते रंगनाथ महाराज,
सहज वेदांत सांगायचे सोप्या भाषेमध्ये, हे की नाही, सोप्या भाषेमध्ये वेदांत सामान्य माणसाच्या गळी उतरून द्यायचे, सामान्य माणसाला कळायचं, इतकी त्यांची हातवटी होती. वारकरी संप्रदायामध्ये तशी हातवटी अजूनही कोणाला जमली नाही, ती गुरुजींची होती, अशी हातवटी त्यांची होती. बरं का, लक्षात ठेवा, आम्ही ऐकलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मला एक गोष्ट सांगायची महत्त्वाची, ते स्वामी विवेकानंदाला प्रवचन झालं, एका बाजूला एकांतात बसले आणि राजा म्हणाला, एक प्रश्न मला तुम्हाला विचारावासाच वाटतो, मला झोपच येत नाही. मग राजाला विचारलं की रात्रीची गोष्ट आहे, विचारा. काय तुम्ही जे कीर्तनात प्रवचनात लोकांना त्याग सांगता, खरोखर तुमच्यामध्ये तो उतरलाय की नाही, का नुसतं सांगता? अरे सांगणं सोपं असतं, उतरणं अवघड असतं, लक्षात ठेवा. विठ्ठला पर उपदेश कुशल बहुते जे आचरही ते नर नगरी राम सिया राम पर उपदेश कुशल बहुते रे दे आचरहिते नर नगरे रे. दुसऱ्याला उपदेश करण्यामध्ये पुष्कळ पटाईत पंडित आहेत, पण स्वतः ते पांडित्य आचरणामध्ये आणणारे फार क्वचित आहेत. काय कश्चित येत ती सिद्ध आहे, गीता सांगते. कोणीतरी एखादा सापडतो. बोलणारे भरपूर आहेत की नाही, बोलणारे एवढे झाले सध्या तर असं वाटायला लागले पुढे ऐकणारेच राहतात का नाही. सर्वच बोलायला लागले तर मजवून ज्ञानी नाही कोणी, मजवून ज्ञानी नाही कोणी, मजवून ज्ञानी नाही कोणी, मजवून ज्ञानी नाही अल्पधरी गर्व शिरोमणी विद्या गर्व शिरोमणी मजमुनी नानी नाही कोणी, मजवून ज्ञानी नाही कोणी, मज होनी ज्ञानी नाही कोणी. शेवटी गर्म शिरोमणी म्हटलेलं आहे. माझ्यासारखं कोणीच विद्वान नाही असं प्रत्येकाला वाटलं लागतं, थोडंसं यायला लागलं त्याला असं वाटायला लागतं. आणि स्वामी विवेकानंदांना प्रश्न केला की स्वामीजी तुम्ही जो त्याग वर्णन केला खरोखर तुमच्यामध्ये आहे का? स्वामीजींनी म्हटलं याचं उत्तर मला देताच येणार नाही. हे या शब्दाचं किंवा या गोष्टीचं उत्तर शब्दात सांगता येत नाही. काही गोष्टीचं उत्तर आचरण देत असतं, शब्द देऊ शकत नाहीत. एवढे त्या ठिकाणी काही गोष्टी कठीण असतात, शब्दात मांडताच येत नाही. त्याग शब्दात मांडता येतो का? संन्यास शब्दात मांडता येतो का? वैष्णव शब्दात मांडता येतो का? नाही मांडता येत. शब्दाच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. शब्दात मांडणं तर त्या गोष्टीचा अपमान आहे. तो शब्द तर वांज आहे, शब्द मिथ्या आहे, शब्द खोटे आहे आणि सत्य ते मांडू शकत नाही शब्द. आणि म्हणून मला सांगायचं एक महत्त्वाची गोष्ट, स्वामीजीने म्हटलं याचं उत्तर मला काही देता येणार नाही, पण तुम्ही अनुभव माझ्यामध्ये असेल तर. दुसऱ्या दिवशी राजाने रात्रभर विचार केला. सकाळीच मंत्र्यांना बोलवलं, त्याचा प्रिय मंत्री होता. सांगितलं उद्या रंगशाळेमध्ये नृत्य ठेवा, नाच ठेवा, नाच. आणि या स्वामीजींना आमंत्रण द्या नृत्य पाहण्याचं. तो संन्यासी माणूस, ते नाचणं पाहायला जाईल का बायाचे? परंतु त्या राजानं सांगितलं की त्यांना आमंत्रित करा, उद्या आमच्या रंगशाळेमध्ये नृत्य होणार आहे आणि महात्मा तुम्हाला सुद्धा आमचं आमंत्रण आहे, याल का? सकाळी स्वामीजींना तो माणूस आमंत्रण देण्याला आला. तो म्हणला जर तुमची इच्छा असेल तर मी येईल, काही हरकत नाही. याचा अर्थ माझी इच्छा नाही ते पाहण्याची, आणि तुमची इच्छा असेल तुम्हा लोकांची तर काही हरकत नाही. नृत्यांगना होती, काय वेश्या प्लस नृत्यांगना होती. व्यवसायानं वेश्या होती आणि धंद्यानं त्या ठिकाणी नाचणारी होती. दोन्ही धंदे करायचे. आणि तिला शिकवून ठेवलं.
उद्या तो संन्यासी बसणार आहे नृत्य पाहण्यासाठी. असं अस्सल गाणे गायचे, अस्सल हावभाव करायचे, अस्सल अभिनय करायचा, अंग प्रत्यंग दाखवल्या गेलं पाहिजे आणि तो भुलला पाहिजे आणि गाणे तसेच गायचे. काय तिला सर्व शिकून ठेवलं. पैशानं तुला मोजू आम्ही, इतका पैसा देऊ. ती म्हणली काही हरकत नाही, काय काही हरकत नाही. आणि ज्यावेळी दुसऱ्या दिवशी वेळेवरती रंगशाळा सजली, नृत्यांगना आली, साज सजला आणि त्या ढोलकीवरती बोटही पडलं आणि आता पाय धरणार आहेत तेही होणार. आणि स्वामीजी समोर बसलेले आहेत, त्यांची खुर्ची समोरासमोर मांडली अशी. अरे माणसाचे डोळे उघडे असल्यानंतर जे दृश्य असेल समोर ते दिसणारच आहे, एक नाही. लावल्यानंतरची गोष्ट वेगळी आहे, उघडे असल्यानंतरची गोष्ट वेगळी आहे. पण मी म्हणतो उघडे फायद्यात लावल्यापेक्षा. विठ्ठल ऐक नाही. अरे तुमच्या एखाद्या गुरुनं तुम्हाला ध्यान शिकवलं, तो म्हणतो पद्मासन घालून बसा, डोळे लावा आणि आत देव पा. ऐक नाही, आत देव पा. आणि तुम्ही डोळे लावले की तुम्हाला शेतातल्या कापसाच्या बोंड्यात दिसायला लागतात, देव तर दिसतच नाही. हा अभ्यासच नाही केला तर काय दिसणार आहे. म्हणून डोळे उघडे ठेवणं बाबा चांगलं आहे. किती डोळे लावणारे धोकेबाज लोक असतात, लक्षात ठेवा. म्हणून डोळे लावून बसणाऱ्यावर विश्वास करत जाऊ. आपल्या वारकरी संप्रदायाने काय सांगितलं, डोळे गिळे लावण्याच्या भानगडीत पडू नका. काय सरळ वाणीनं नामस्मरण करायचं, डोळ्यानं देव पाहायचा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी, सरळ डोळ्यानं पाहायचं, डोळे लावून नाही पाहायचं. विठ्ठल आणि त्या नृत्यांगनेनं स्वामीजीवर नजर टाकली आणि आता हावभाव सुरू करायचे. अस्सल गीत गायचं, अस्सल गीत गायचं. आणि स्वामीजीची तिची नजराला नजर झाली. तिनं त्यांच्याकडे पाहिलं, यानं त्यांच्याकडे पाहिलं, दोन्यांनी एकमेकाच्या डोळ्यात डोळे टाकून पाहिलं. काय तिथं जी आता पायात नाचणार होती, पाय थरारणार नव्हते, तिथे तिचे हात जोडल्या गेले. आणि तिनं अस्सल गीत तर गायलं नाही, पण हरिगुण गावत नाचुंगी, प्रभून गावत नाचुंगी, हे मीराबाईचं गीत गायलं. आणि त्या दिवशी ते नृत्य सोडलं, स्वामीजींच्या चरणावर मस्तक ठेवलं. ज्ञानदीप लावू, ज्ञानाचा दिवा तिच्या हृदयात लागला, परिवर्तन होऊन गेलं, साधू झाली. विठ्ठला तो त्याग केव्हा होतो, दुसऱ्या कडव्यात. सर्व साडो माधारी, सर्व साडो माधारी,
सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रुखुमाई. माझाई म्हणजे ममता. अहम ममतेची आलवड सवडी मातेन पवतीची बापुडी मनोनी जन्म मरणाची दुथडी ढवळते ठेली. मी माझी आईशी आठवण विसरले दयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी दान निरंतर त्याग. ममता सोडण्यासाठी त्याग लागतो. काय सबके ममता ताग बटोरी मम पद मनही बांधी बरी डोरी. ममत्वाचा त्याग. सर्व सांडोनी माझाई वाणी मध्ये विठ्ठल रखुमाई परेहुनी परते घर. परावाणीपेक्षाही पलीकडे परेच्या पलीकडे असणारं परमतत्व ते आत्मतत्व आणि त्या आत्मतत्वाची ज्याला अनुभूती झाली. परेहुनी परते घर म्हणजे स्वरूप. परावाणीच्या पलीकडे आपलं आत्मस्वरूप आहे. जेथे राहू निरंतर ज्ञान आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर स्वरूपामध्ये निरंतर राहू. कोणतं स्वरूप? सर्वाचे जे अधिष्ठान त्याची माझे रूप. पूर्ण रूप म्हणजे स्वरूप. सर्वाचं अधिष्ठान असणारं आत्मतत्व तेच माझं स्वरूप आहे. विठ्ठला आणि असं ज्यावेळी कळेल अवघी सत्ता आली हाता नाम याचा खेचर दाता. कोण? नामदेव महाराज म्हणतात खेचर स्वामीची आणि माझी भेट झाली आणि त्यांनी मला माझ्या आत्मस्वरूपाची जाणीव करून दिली. निजी निजे रूपी निज विलातो अनुहत बालका हल्लरू गादी. अनुहत बालका हल्लरू गादी. निजी निज निज विलातो हल्लरू बालका हो. निजी निज रूपी निज विला तुका अनुहत बालका हल्लरू गाती. काय स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी सद्गुरू आपल्याला नेऊन पोहोचून देतात. कैवल्य कनकाची या दाना नन कोडसी थोर साना दृष्टियाची या दर्शना पाढावू जो अमृतानुभव. विठ्ठला विठ्ठला तुमचं जे स्वरूप आहे तुमच्यापर्यंत तुम्हाला पोहोचून देतात. सद्गुरूचं काम संपलं. नामदेवरायाला खेचर स्वामीने विसोबा खेचरांनी त्याच्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचून दिलं. गुरुचं काम संपलं. सुखदेवानी राजा परीक्षितला त्याच्या स्वरूपापर्यंत पोहोचून दिलं. गुरुचं काम संपलं. आहे की नाही? आणि जोपर्यंत गुरु आपल्या तत्वापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत परमार्थ सिद्धी होत नसते. एकंदरी सर्व अभंगाचा अर्थ संपलेला आहे. शेवटचे दोन शब्द विठ्ठला विठ्ठला. आज आपल्या कोडगाव येथे अतिशय आनंद वाटत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्ष तुमच्या सप्ताहाचं. मला वाटतं याचे एकदा मी आलो होतो या गावामध्ये याच्या अगोदर. हो, एकदा कीर्तन सेवा इथे झालेली आहे आणि 50 वर्ष तुमच्या सेवेला पूर्ण होत आहेत. आणि 50व्या वर्षाची सुवर्ण महोत्सवी सेवा अनेक संत कीर्तनकारांच्या वाणीतून तुम्ही कीर्तन ऐकलीत. काय आणि याच सप्ताहामध्ये शेवटच्या रात्रीची आजची ही सेवा
तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आले. काय छोटंसं गाव आहे, गावाप्रमाणे फार बरं आहे, चांगलं आहे असं वाटायला लागलं. आणि वेगवेगळ्या संतवाणीतून जे कीर्तनं तुम्ही ऐकली आणि त्या कीर्तनाला ज्यांनी रंग चढवला, मी अगोदरही सांगितलं आणि मला आताही सुद्धा सांगावं असं वाटतं. हरिभक्तपरायण पंढरनाथ महाराज असतील, हरिभक्तपरायण उद्धव महाराज शिंदे असतील, हरिभक्तपरायण आमचे मृदंगाचार्य नवनाथ महाराज असतील, या सर्व मंडळीच्या गुणाने हे 50 वर्ष दुमदुमून गेलं. काय खरोखर सर्वात अवघड म्हणतात परमार्थ आहे. काही लोक म्हणतात बाबा संसार लय अवघड आहे आणि परमार्थ सोपा वाटतो, आहे की नाही? परमार्थ सोपा वाटतो. फार जुनी गोष्ट आहे. ज्यावेळी मी नवीनच कीर्तनं करायचो आणि असं बसलो होतं एका मंदिरावर, कीर्तन होतं, समोरच्या गावामध्ये जायचं होतं आणि 2-4 टवाळखोर निंदा करणारे लोक त्या मंदिरावर अगोदर होते, आहे की नाही? असं नाही की मंदिरामध्ये चांगलेच लोक बसत असतात, असा काही नियम नाही, आहे की नाही? मंदिर रिकामं असतं, मग रिकामे लोक जास्त बसतात मंदिरात. कामाचे लोक कामाच्या वेळेवर येतात, हरिपाठाच्या वेळेवर हरिपाठ म्हणणार येतात, भजनाच्या वेळी भजने येतात, कीर्तनाच्या वेळी कीर्तनकार येतो आणि बाकी मग सर्व दिवसभर रिकाम्या लोकांसाठी मंदिरं असतात रिकामे. तसेच रिकामे 2-4 बसले होते आणि मी नवीन कीर्तन करणार होतो. काय आणि म्हणजे महाराज लागली माझी थट्टा करायला, कुठे असता काय असता? मी सांगितलं जिथं असतो तिथं जे होतं, जिथं राहत होतो ते सांगितलं. नाही तुमचा काय धंदा आहे? म्हणलं धंदा नाही बा, कीर्तन करत असतो, आहे की नाही? झाली का सुरुवात कीर्तनाला तुमच्या? म्हणलं झाली. तुम्ही काही समजा, आता त्यांच्या कोण नादी लागणार आहे? तर मग पुष्कळ अशा प्रकारचं बोलू लागले, जे बोलायचं ते, जे नव्हतं बोलायचं ते बोलू लागले. असेच असतात कीर्तनकार, तसेच असतात, असे असतात, तसे असतात. तेवढ्यामध्ये त्या मंदिरामध्ये राहणारे गावातले सद्ग्रस्त होते, धार्मिक होते. त्यांनी ऐकलं, त्यांना बरं नाही वाटलं आणि मग ते म्हणले बा मस्त खातात पितात पंक्तीत हे ते. आणि अरे काय म्हणते, भजन करायला कीर्तन करायला काय लागतं? खायचं प्यायचं, काय मस्ती मौज आहे यांची, काय मजा आहे, असं तसं. मग त्या माणसानं ऐकलं. तो माणूस खतरनाक होता थोडासा स्वभावानं. तो म्हणला आपल्या गावात परवा दिवशी सप्ताह होणार आहे, आम्ही किती सुखात आहोत, खाऊन पिऊन किती सुखात आहोत, तुम्हाला जर पाहायचं असले तर हजर राहा सप्त्यात. काय आणि तिघाचं नाव विना घ्यायला टाकलं. काय टाकलं? करतो म्हणे आम्ही, काय समजतो काय लय अवघड आहे काय? विना घ्यायचं आणि भजन म्हणायचं कीर्तन करायचं कोणतं इतकं अवघड आहे? नाही म्हणे अवघड नाही, पण पाहू काय हरकत नाही. काय पहिल्या दिवशी पहिल्याच्या गळ्यात विना दिला, आहे की नाही? 2 घंटे घेतला त्यानं विना. काय आणि नंतर तो ज्यांनी म्हटलं होतं ते म्हणजे तुमचा विना घ्या, पुन्हा मी या सप्त्यात काय या मंदिरात सुद्धा येणार नाही. मला वाटत होतं आजपर्यंत सोपंच आहे विना घ्यायचं, आहे की नाही? अरे सोपं नाही. पाहणाऱ्याला सोपं वाटतं, पण करणाऱ्याला किती अवघड आहे करणाऱ्याला माहीत आहे. लक्षात ठेवा. आणि तुमचा हा परमार्थ मी सांगत होतो की 50 वर्ष तुम्हाला सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मला पांडुरंगाला एकच प्रार्थना करावीशी वाटते की तुम्ही 50 वर्ष हा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तेवढा होते, हे या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. अन्नदान असेल, सप्ताह असतील, गुणीजन असतील, गुणवान असतील, कीर्तनकार असतील, ही तर अशा प्रकारच्या परमार्थाची रत्नाची खाण म्हणजे परभणी आहे. काय म्हणून हिचं नाव, जुनं नाव काय, प्रभावती क्षेत्र निवासिनंत. प्रभावती क्षेत्र आहे. प्रभावती या आपल्या परभणीचं नाव प्रभावती होतं. आता कोण परभणी काय केलं पता नाही, तुमच्यापैकी जरूर कोणीच केलं नाही, पण तुमच्या अगोदरच्या कोणीतरी केलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून अशा प्रकारचा आपल्या परभणी जिल्ह्याची विशेषता आहे. आई गोदावरी तुमच्या जिल्ह्यातून वाहते, बऱ्याच नद्या तुमच्या जिल्ह्यातून जातात की नाही? गोदावरी आहे, दुधना आहे, अनेक नद्या पूर्ण आहे, या जिल्ह्याला स्पर्श करून जातात. अशा प्रकारचा हा पुण्यवान जिल्हा आहे आणि या पुण्यवान जिल्ह्यामध्ये तुमचं एक कवडगाव आहे. म्हणून सर्व कवडगाव वासियांचं खरोखर कौतुक करावं असं वाटतं. यावर्षी तुम्ही 50वं वर्ष साजरं केलं. पुढे सुद्धा अशाच प्रकारचा परमार्थ कधी पडू देऊ नका, सातत्यानं चालू द्या आणि भगवंत तुमच्याकडून करून घेतील असा विश्वास पांडुरंगाच्या चरणी करतो.
आणि दुसरी गोष्ट एक सूचना आहे, गुरुदेव आश्रम कोथळा येथे दिनांक 13 जानेवारी ते 20 जानेवारीच्या दरम्यान भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि दिनांक 18ला मौनी अमावस्या आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी लाखोच्या संख्येमध्ये तेथे स्नानासाठी आपला जिल्हा नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या दुसऱ्या प्रांतातून सुद्धा लोक येतात. तर कोडगाववासी व पंचक्रोशीतील असणारी सर्व गावं, परवा असेल, जाम असेल, ब्राह्मणगाव असेल, परभणी असेल, सर्व गावांच्या मंडळाला जे लोक इथं आलेले आहेत सर्वांना आमंत्रण आहे आणि म्हणून आपण या सप्ताहाची नोंद घ्यावी. झालेली सेवा आता काही शेवटची चालच म्हणायचं काही काम नाही. पंढरपुराने उद्धव महाराजांनी इतकं आपल्याला तृप्त केलं या कीर्तनात गायन करून काय आता पुन्हा काही वेळ घ्यायचं काम नाही. आणि मलाही सुद्धा आता इथून गेल्यानंतर पुढे जायचं आहे. उद्या 2-3 कार्यक्रम आहेत आणि कुठेतरी आता रात्री विश्रांतीला जावं लागणार आहे. म्हणून आमच्या गुरुजनांचा खूप मोठा आदर करतो. तुम्हा सर्व पंचक्रोशीतील आणि गावातील ग्रामस्थांचा, भक्तांचा खूप तुमच्या प्रेमाचा आदर करतो. अशाच प्रकारचं प्रेम सतत परमार्थाला देत राहा आशा करतो आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर